लग्न ठरण्यासाठी आणि होण्यासाठी 21 प्रभावशाली उपाय करा. विवाह होण्यासाठी ठरण्यासाठी काही साधे सोपे उपाय. आपल्या मुलीचे लवकरात लवकर लग्न व्हावे हे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते आणि जर वेळेत लग्न झाले नाही तर त्यांना सगळ्यात जास्त काळजी लागून राहते. कधी कधी साखरपुडा होऊन मग लग्न मोडते, तर कधी खूप प्रयत्न करूनही हवं तसं स्थळ मिळत नाही. प्रत्येकाला वाटत असते की आपलेही लग्न व्हावे, पण नेहमी असेच होते की ज्यांना लग्न करायचे नसतात त्यांना ढीगभर लग्नासाठी स्थळ येतात आणि जे लग्नासाठी तयार बसलेले असतात गुडघ्याला बाशिंग बांधून, त्यांना वाट पाहावी लागते. तर अशा सगळ्यांसाठी खालीलपैकी एखादा तरी उपाय नक्की करावा जेणेकरून लवकरात लवकर लग्न होईल. म्हणूनच हा एक छोटासा प्रयत्न. यात दिलेल्या वेगवेगळ्या उपायातून लवकर लग्न होऊ शकते. विवाह होण्याचे योग निर्माण होतात. विवाह मार्गातील अडथळा दूर होईल. विवाह लवकर होण्यासाठी ठरण्यासाठी काही साधे आणि सोपे उपाय. नंबर 1, सोमवारचे व्रत करावे. शंकराची उपासना करावी. 5 नारळ शंकराच्या पिंडीसमोर ठेवावेत व ओम श्री वर प्रदाय श्री नम 108 वेळा माळेवर जप करावा आणि ते 5 नारळ पिंडीवर अर्पण करावेत. नंबर 2, प्रत्येक शनिवारी शंकराच्या पिंडीवर काळे तीळ घालावे, ज्याने शनीची बाधा कमी होते आणि लग्न लवकर होण्याचे मार्ग मोकळे होतात. नंबर 3, तांब्याचा एक चौकोनी तुकडा जमिनीत गाडावे, त्याने सूर्याची बाधा संपते आणि विवाह लवकर होतो. नंबर 4, गुरुवारी आणि पौर्णिमेला वडाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालाव्यात. नंबर 5, जमल्यास रोज गाईला गुळ आणि चण्याची डाळ खायला द्यावी. नंबर 6, एका बाजूने शेकलेली 8 गोड चपात्या किंवा पोळ्या तपकिरी रंगाच्या कुत्र्याला खायला घालाव्यात. नंबर 7, शनिवारी वाहत्या पाण्यामध्ये नारळ सोडावा, जेणेकरून राहूची बाधा दूर होईल. नंबर 8, गुरुवारी आंघोळ करताना पाण्यात हळद टाकून स्नान करावे. नंबर 9, जेवणात केसरचा वापर करावा. नंबर 10, रुक्मिणी स्वयंवर पारायण करावे. नंबर 11, नुकतंच लग्न झालेल्या वधूवर यांचे उपवर मुलींना त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद द्यावा, म्हणजे त्यांचे लवकर लग्न जमते. नंबर 12, पिवळे वस्त्र धारण करावे. नंबर 13, पिवळे फूल, चण्याची डाळ आणि चंदन याने विष्णूंची पूजा करावी. नंबर 14, शनिवारी अख्खी उडद डाळ, एक छोटा लोखंडी तुकडा, काळे तीळ आणि साबण बांधून दान करावे. नंबर 15, आपल्या घरच्या कुलदेवतेला नारळ ठेवून त्यांचे स्मरण करून मागणी मागावी की घरात मंगल कार्य लवकरात लवकर पार पडू दे आणि लग्न झाल्यानंतर वधूवरांना घेऊन आम्ही पुन्हा एकदा कुलदेवतेच्या दर्शनाला येऊ, असे देखील सांगावे. मुलगा किंवा मुलगी यांच्या मातापित्यांनी हा विधी करावा. नंबर 16, केळीच्या झाडाला पाणी घालावे. नंबर 17, पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे. नंबर 18, दर बुधवारी कृष्णाला मुलींनी हळद कुंकू तुळस वाहून लवकर लग्न होण्याची व मनासारखे जोडीदार मिळण्याची इच्छा मनात धरून पूजा करावी. हा उपाय करताना मुलींच्या माता पित्यांनी त्याच्यासोबत असावे. नंबर 19, मुलगा किंवा मुलगी जिथे झोपतात त्या पलंगाखाली लोखंडी सामान किंवा अडगळीची वस्तू नसावेत. नंबर 20, मुलांनी शिवचालीसा वाचावी, मुलींनी पार्वती मंगल वाचावे. नंबर 21, ओपेल रत्न धारण करावे, याने शुक्रग्रह मजबूत होऊन विवाह योग्य लवकर येतो. शुक्रग्रहाला प्रेम आणि विवाह याचा ग्रह मानला आहे. नंबर 22, दक्षिण दिशेला डोके करून झोपू नये. नंबर 23, काळ्या रंगापासून लांब राहणे, काळ्या रंगाच्या वस्तू किंवा कपडे वापरू नये. नंबर 24, गुरुवारी मीठ वर्ज्य करावे. नंबर 25, वय जास्त झाले आणि लग्न जमत नसेल तर 108 बेलपत्र व्हावे आणि प्रत्येक गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी शिवलिंगावर हे बेलपत्र अर्पण करावे. अर्पण करताना ओम नमः शिवाय असा जप करावा आणि असे 3 गुरुवार करावे. नंबर 26, मुलगी किंवा मुलगा यांना मंगळ असेल तर हनुमानाची पूजा करावी. त्यासाठी मंगळवारी गुळ आणि पिठाचे लाडू हनुमानाला नैवेद्य म्हणून अर्पण करावे. सेंदूर व्हावा आणि बालकांड हेचे वाचन करावे. नंबर 27, सोमवारी खायच्या वस्तू दान करावेत. याने घरात शांती येते आणि लग्नातील अडथळे दूर होतात.
नंबर 28, लग्न ठरत नसल्यास मुलाच्या किंवा मुलीच्या रूमचा दरवाजाचा रंग लाल अथवा गुलाबी किंवा पिवळा ठेवावा. नंबर 29, लग्न होऊ इच्छिणाऱ्यांनी त्यांच्या बेडरूममधील उत्तर दिशेला क्रिस्टल बॉल काचेच्या ताटात मध्ये ठेवावा. हल्ली बऱ्याच कारणामुळे विवाह उशीर होत आहेत. शिक्षण, नोकरी, पत्रिकेतील दोष आणि अवास्तव अपेक्षा. त्यामुळे योग्य त्या वयात लग्न होणे फार कठीण होत चालले आहे. कितीही उशीर झाला तरी खचू नये, आपलेही लग्न होईल ही सकारात्मक नक्की विचार ठेवा. व्हिडिओ आवडला तर मित्रमैत्रिणींनी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.